कहीं पे नारे हैं, कहीं इल्जामों की है बारिश, हर गली में अब सियासत की है तारीफ। जो कल तक साथ थे आज अफसाने हो गए, सियासत के खेल में अपने ही बेगाने हो गए। कोपरगांव की सियासत इन दिनों फिर सुर्खियों में है। सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने के चेयरमैन विवेक कोल्हे ने विधायक आशुतोष काले पर लगाए आरोपों से नया विवाद खड़ा कर दिया। लेकिन अब काले समर्थक मैदान में उतर चुके हैं और जवाब भी उसी अंदाज में दिया गया है। रविवार को पूर्व नगर सेवक मंदार पहाड़े, वीरेन बोराव के, कृष्णा अड़ाव और सुनील गंगुले ने संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर कोल्हे गढ़ पर जमकर निशाना साधा। मंदार पहाड़े ने साफ कहा, जनता को गुमराह करने के लिए जो प्रेस कॉन्फ्रेंस की गई उसमें रत्ती भर भी सच्चाई नहीं है। उन्होंने कहा कि 40 साल तक सत्ता में रहने के बावजूद कोल्हे गढ़ शहर की साधारण पानी की समस्या तक नहीं सुलझा सका और अभी उसी मुद्दे पर राजनीति करने की कोशिश कर रहा है। पहाड़े ने आगे कहा, आशुतोष काले ने जो वादा किया था उसे पूरा भी किया। चुनाव जीतने के बाद सिर्फ 2 महीनों में 5 नंबर भंडारण झील का काम शुरू कर दिया। लेकिन जब जनता को राहत मिलने वाली थी तभी कुछ लोगों ने अदालत के दरवाजे खटखटाकर उस काम में रोड़ा डालने की साजिश रची। जनता सब जानती है कि 5 नंबर तालाब को रोकने के पीछे कौन है और अब ये साजिश ज्यादा दिन तक नहीं टिकने वाली। पहाड़े ने भरोसा जताया कि जैसे ही सभी तालाबों का काम पूरा होगा, कोपरगांव के लोगों को हर दिन या एक दिन छोड़कर नियमित पानी मिलेगा। उन्होंने कहा, आशुतोष काले ने वादा निभाया है, अब शहर की प्यास बुझने वाली है। आपण बघितलंच, काल आमच्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व बिनबुडाचे आरोप करत कोपरगावची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलं। का ज्यांच्याकडे काही तथ्य नाहीये, ज्यांच्याकडे काही पुरावे नाहीये, तसे आरोप करून कोपरगावमध्ये फक्त एक निवडणूक आली म्हणून संभ्रम कसा निर्माण होईल लोकांमध्ये, याचा त्यांनी आज एक सगळ्यांनी म्हणजे केविलवाणी असा प्रयत्न या ठिकाणी केला। फक्त काय आहे, लोकांची दिशाभूल करायची, नगरपालिकेचं इलेक्शन जवळ आलं फक्त खोटं बोलायचं आणि फक्त आपल्याला मतं घेण्यासाठी काहीतरी लोकांची दिशाभूल करायची। आपल्या सोबतचे जे लोक आहे, जे आज तुमच्या सोबत फिरतात ते गेल्या कित्येक वर्षापासून नगरपालिकेमध्ये आहे। आमच्याकडे तर सगळे नवीन चेहरे आहे, त्यांच्याकडे सगळे जुने चेहरे आहे। माजी नगराध्यक्ष आहे, माजी नगरसेवक आहे, 20-20, 25-25, 30-30, 35 वर्ष कार्यकाळ त्यांनी काढलेला आहे। त्यांना काय माहित नाही का? त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे। उलट सगळ्यात पहिले त्यांनी त्यांची माहिती त्यांच्या माणसाकडे घ्यायला पाहिजे। वीरेन बोराव के ने भी विपक्ष के आरोपों को झूठा करार दिया है। उन्होंने कहा, अगर शहर में कोई काम नहीं हुआ तो फिर ये पुलिस स्टेशन, हॉस्पिटल, अदालत की इमारतें और व्यापारी संकुल किसने बनाए? शहर का वैभव इन्हीं प्रोजेक्ट से बढ़ा है। उन्होंने ये भी बताया कि काले ने नगर पालिका और सरकारी कॉलेज के लिए फर्नीचर व जरूरी सामग्री का फंड उपलब्ध कराया। मंदिरों और सभागृहों के लिए बड़ी रकम मंजूर की गई। बोराव के बोले, जनता अब समझदार है, वो किसी के झूठे प्रचार में नहीं आने वाली। लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक संधी भेटावी, त्या दृष्टिकोनातून दादांनी आपल्या कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारलेले आहेत। आज जे काही लोकांना रस्त्यावर बसायची वेळ होती, आज त्यांचा तो प्रश्न मिटणार आहे। त्यासाठी आणि कोपरगावचे एक वैभवात भर पडल त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी संकुल केलेले। पण दुसरी गोष्ट, आज जर पाहिलं, विरोधक ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी एसटी बस स्टँड बांधलं होतं। ते एसटी बस स्टँड काय पद्धतीने आज आपण सर्व पाहतोय, म्हणजे त्याला यायची दिशा, जायची दिशा, म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एसटी स्टँड होतं ते बरोबर जिल्हा रुग्णालय, त्यासाठी दादांनी खूप मोठा निधी दिलेला आहे। म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरगावच्या गोरगरिबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे। त्याच्याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे। विरोधकांना मला सांगणं आहे की नुसतं टीका बिनबुडाच्या नका करू, कारण प्रत्येक गोष्टीचं तसं पाहिलं तर आता नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती, काम थांबलेलं होतं, ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असेल, तिथं फायरचे असेल, सगळ्या प्रकारचा त्याच्यासाठी दादांनी 5 कोटी साधारण निधी दिलाय। त्याच्यानंतर जी ITI कॉलेज 2019च्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार आशुतोष दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं। आज तिथं परिस्थिती पाहायला जा, कुणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्स आहे, त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि असं ITI कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे। याचं कौतुक खरंच आशुतोष दादांना केलं पाहिजे। आपण कोर्टाची बिल्डिंग आहे, दिवाणी न्यायालय, त्याच्यानंतर न्यायाधीश निवास आहे, ह्या ज्या बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर आपलं पोलीस स्टेशन आहे, ग्रामीण पोलीस स्टेशन, ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत, ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहत आहे, अशी विविध कामं दादांनी केलेले। कृष्णा अड़ाव ने याद दिलाया कि सभागृहों को फंड देने की परंपरा पूर्व विधायक अशोक काले ने शुरू की थी।
और आशुतोष काले उसी दिशा में काम कर रहे हैं। उन्होंने कहा, हर जाति और धर्म के सभागृहों की बराबरी से मदद की गई है, इसीलिए आरोप लगाने से पहले थोड़ा अध्ययन करना चाहिए। आढ़ाव ने जनता से अपील की, आने वाले नगर परिषद चुनाव में काले गट के उम्मीदवारों को जिताकर शहर के विकास को आगे बढ़ाना होगा। सभागृहासाठी विशिष्ट असा कुठलाही निधी कोणत्याही आमदारांनी दिला नाही। याची सुरुवात खरं तर आशुतोष दादांच्या अगोदर अशोक दादांनी केली। यांनी सभागृहासाठी विशिष्ट समाजाच्या उपयोगी येणाऱ्या सभागृहासाठी जो निधी द्यायला पाहिजे तो माननीय आमदार अशोक दादांनी दिला। त्याच्यानंतर याची व्याप्ती वाढून माननीय आमदार आशुतोष दादांनी प्रत्येक घटकाला म्हणजे प्रत्येक समाजाला तो निधी देण्याचं काम केलं। आज इलेक्शनच्या तोंडावर आले आणि आमदार साहेबांवर काहीतरी टीका करायची, पण याचं मूळ मला जे लक्षात येतंय ते एवढंच आहे की ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची, असा त्याचा सरळ अर्थ आहे असं मला वाटतं। आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जे आरोप केले त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतली पाहिजे होती। किती कामं मंजूर झालेले, किती टेंडर मंजूर झाले, किती सभागृहांचं काम पूर्ण झालंय, आणि मग त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत पत्रकारांना माहिती द्यायला पाहिजे। पण तसं न करता त्यांनी काहीतरी बिनबुडावेचे आरोप करायचे, आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा। पण कोपरगावचे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत। आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीये। आता सर्व समाजाला शिक्षित झालेला आहे। कोण काम करतं, कोण कामाचा माणूस आहे ये सगळ्यांना ज्ञात है। वहीं सुनील गंगुले ने भी कोलेगढ़ की प्रेस कॉन्फ्रेंस पर तंज कसते हुए कहा, वो बस झूठ बोलो मगर जोर से बोलो की पॉलिसी पर चल रहे हैं। उन्होंने कहा कि 2019 के बाद विधायक काले के नेतृत्व में शहर में सड़कों से लेकर स्कूलों तक असली विकास हुआ है। बस स्टैंड का घटिया काम अगर ठीक से प्लान किया गया होता तो वहां युवाओं के लिए शॉपिंग कॉम्प्लेक्स बन सकता था। अब सवाल ये है कि वो ठेकेदार कौन था और उसे संरक्षण किसने दिया। गंगुले ने चेतावनी दी, अगर विधायक काले पर झूठे इल्जाम लगाए गए तो जवाब भी उसी अंदाज में दिया जाएगा। आम्ही निधी आणलेला आहे, म्हणजे चांगल्या कामात आम्ही निधी आणला, आणि जर तिथं काही वाईट घडलं ते आशुतोष दादांमुळे घडलं। तुमच्या लक्षात आलं ना मी काय म्हणतो? आता हा जो रस्ता आहे सावळीवर रस्ता, सावळीवर पासून पुन्हा फाट्यापर्यंत एकदम ओके रस्ता झाला। तुम्ही बघे ना पत्रकारांना काय आलं, आणि तो जो खड्डे आलेले पुंतंब फाट्याची तर ते काय कामाच्या काही त्रुटी असं काय झालं असेल ते आमदार साहेबांमुळे झालं, आणि चांगलं झालं का आम्ही पाठपुरावा केला। अरे वा, हा जो प्रकार आहे ना हा पब्लिकनी समजून घेण्यासारखा आहे। चुकीचं ते चुकीचं असतं, खरं ते खरं। बस स्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णाने सांगितलं। अहो त्यांचं व्हिजनच उलट आहे। त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी 5-50 गाड्या झाले असते, कोपरगाव शहरातील 5-50 युवक त्या ठिकाणी बसले असते, तर मग आणखी यांच्या मागे फिरलं कोण असतं? हा त्यांचा उद्दिष्ट होता। त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बस स्टँडच्या तिथं सुद्धा गाड्या होऊन दिलेली। आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे। यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड, आज तुम्ही बघितलं असेल, संगमनेरचा असेल, बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितला, सिन्नरचं बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये गाळे केले पाहिजे, त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे। यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना। तुमच्या तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चालतं, मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही? 5 नंबर तळ करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही? का तर तुमचा हेतू वाईट। आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल आहे, सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत गेल्या त्यांना। आता इथं काम चालू आहे तपोभूमी, ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा। पेविंग ब्लॉकचं काम कोणी घेतलं? कोणता कॉन्ट्रॅक्टर? तुमचा बगल बच्चा आहे तो। डॉक्टर गर्जेच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला? यस धारांगा रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला? माझे प्रश्न आहे त्यांना। हे लोक जर तुमचे आहे, तुम्ही काय भ्रष्टाचाराचे आरोप करताय? 28 कामाला विरोध कोणी केला होता? 28 कामं या कोपरगाव शहरामध्ये जे होत होते, कोपरगाव शहराला 14 ते 19 तुम्ही धुळगाव केलं होतं, पण आशुतोष दादांनी निधी उपलब्ध केला। 14 यांच्या ते ऑर्डर निघाल्या, वर्क ऑर्डर दिल्या, कामं चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना। अहो खुशाल कोर्टात गेले, लाजा वाटले नाही यांना। जे लोक नगरसेवक होते त्यांनी सभागृहामध्ये ठराव केले का रस्ते कामं निघाले पाहिजे। म्हणजे जो नगरसेवक या कोपरगाव शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये कामं करायसाठी निवडून दिला होता, त्याच नगरसेवकांनी असा ठराव केला की कामं होऊ नये, कोर्टात जाऊन स्टे घेतला। आम्ही सगळ्यांना आशुतोष दादांनी कोर्टामध्ये जाऊन हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केले, पण काय त्यांना सुचलं लगेच
लगेच मागं घेतलं. मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतली. तर तुमच्या माध्यमातून सांगणे हे सगळ्या कोपरगाव शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा. आमदार आशुतोष दादा जे लोक निवडून देणार आहे, जे लोकांना उमेदवारी देणार आहे त्या लोकांना निवडून देणार. तर परत एकदा सांगतो मी, जर का तुमचा निर्णय चुकला, आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणार आहे नगराध्यक्ष असं ते लोक जर निवडून नाही आले, यांची मेजॉरिटी झाली, कोपरगाव शहरात आशुतोष दादा जो काही निधी आणणार आहे शासनाकडून, रात्रंदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी, पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते. जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली तर एनओसी भेटणार नाही. आशुतोष दादांनी किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही. पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटोळं होईल. म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका. माझी कळकळीची विनंती आहे. आमदार साहेबांना 4 वर्ष अजून पुढे आमदारकी आहे, त्यांच्या मेजॉरिटीने त्यांचे नगरसेवक निवडून द्या, नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरगाव शहराचा विकास करा. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आशुतोष दादा येईल याचा मला पूर्ण विश्वास है. काले समर्थकों का दावा है कि जनता अब समझ चुकी है, वो विकास देख रही है और झूठे आरोपों से भ्रमित नहीं होगी. अब कोपरगांव की निगाहें आने वाले नगर परिषद चुनाव पर टिकी है, जहां मुकाबला सिर्फ 2 नेताओं का नहीं बल्कि काम बनाम बयान का होने वाला है. आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की और आवाज उठती है जनता के हक की. पत्रकार सोहेल शेख के साथ संपादक समीर शेख, कोपरगांव.